नाजी प्रभाकर खानोलकर आणि गोविंदराव डिंबे यांचे अजरामर नाटक संगीत मान अपमान अखेर भव्य दिव्य सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत सिनेमाचं दिग्दर्शन सुबोध भावेने केलं असून यात धैर्यधर ही मध्यवर्ती भूमिका देखील यांनी साकारली आहे. सिनेमातील आणखीन 2 महत्त्वाच्या भूमिका म्हणजे भामिनी आणि चंद्रविलास साकारल्या आहेत अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि सुमित राघवन यांनी. या व्यतिरिक्त उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर, नीना कुलकर्णी यांच्या देखील सिनेमामध्ये लक्षवेधी भूमिका आहे. चला तर जाणूया कोणत्या 5 कारणांसाठी हा सिनेमा पाहावा. कारण नंबर 1. कथा. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायला हवं की कृष्णाजी प्रभाकर खानोलकर यांच्या गाजलेल्या संगीत मान अपमान या नाट्य कलाकृतीपासून हा सिनेमा प्रेरित झाला आहे. त्या कलाकृतीवर आधारित नाही. त्यामुळे नाटक सिनेमांच्या तुलनेपेक्षा सिनेमा म्हणून तो कसा वाटला, कुठे काय खटकलं यावर भाष्य करणं अधिक स्तुत्य ठरेल. संगीत मान अपमान सिनेमाचं कथानक प्रेम, द्वेष, ईर्ष्या, अहंकार, बदला, मान अपमान, शौर्य या सर्वांचा एकत्रित काला आहे. पराक्रमी धैर्यधर, सौंदर्यवती भामिनी आणि कपटी अहंकारी चंद्रविलास यांच्या भोवती सिनेमाचं कथानक फिरतं. सुखासमृद्धीनं नांदणारं संग्रामपूर, त्या राज्याचे निवृत्तीला आलेले सेनापती काकासाहेब, त्यांचे प्राण गुरे राखणारा गरीब कुटुंबातला पण पराक्रमी धैर्यधर आपल्या हुशारीनं वाचवतो. सेनापतींच्या मनात तो घर करून जातो. केवळ त्याला राज्याच्या वीर पथकाचा प्रमुख म्हणून नेमवत नाहीत तर थेट आपल्या एकुलत्या एक कन्येचं म्हणजे भामिनीचा विवाह त्याच्याशी करू इच्छितात. रूपाने देखणी, श्रीमंतीत वाढलेली आणि त्यामुळे गर्वाचा स्पर्श झालेल्या भामिनीला हे मान्य होत नाही. त्यात तिचा लहानपणीपासूनचा कनिष्ठ मित्र आणि संग्रामपूरचा सेनापती चंद्रविलास याची भामिनीशी विवाह करण्याची इच्छा असते, जी त्याने भामिनीला बोलूनही दाखवलेली असते. पण आपल्यात फक्त मैत्री आहे, यापुढे मी तुझा विचार केलेला नाही असं सांगत भामिनीने चंद्रविलासच्या प्रस्तावाला नकार दिलेला असतो. भामिनीसाठी तिचे वडील धैर्यधराचा विचार करत आहेत असं चंद्रविलासला कळताच तो संधीचा फायदा घेतो. काही चाली रचतो ज्यात भामिनी फसते आणि ती धैर्यधराचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी चंद्रविलास सोबत मिळून सापळा रचते. अर्थात धैर्यधराच्या मनातही भामिनीविषयी राग असतो. तिने त्याच्या आईवडिलांचा अपमान केला आहे समजता धैर्यधरानेही नकळत भामिनीला अपमानित केलेले असते. हे कुठेतरी भामिनीच्या मनात खटकत असतं. त्याचा बदला घेण्यासाठी चंद्रविलासच्या मदतीने धैर्यधराच्या विरोधात भामिनी हा सापळा रचत असते. धैर्यधराचा चेहरा समोर आणण्यासाठी भामिनी काय करते, तिला त्याचे सत्य कसे कळते, हे कळल्यावर त्यांच्यात नेमकं काय घडतं हे पाहणं अधिक रंजक ठरेल. कारण नंबर 2. दिग्दर्शन. राहून राहून एक गोष्ट मात्र वाटते की सुबोधने सिनेमात धैर्यधर साकारण्यापेक्षा 100% केवळ दिग्दर्शनावर लक्ष केंद्रित करायला हवं होतं. ते उत्तम अभिनेते आहेत यात काही शंकाच नाही, पण धैर्यधर म्हणून कुठेतरी मनावर राज्य करण्यास कमी पडतात. कारण नंबर 4. संगीत. संगीत मान अपमान हा एक म्युझिकल सिनेमा आहे हे आपल्याला काही नव्यानं सांगायला नको. या संगीत नाटकानं एक काळ गाजवला त्याचं अधिक श्रेय जातं हे यातील गाण्यांना. तब्बल 18 गायकांनी या सिनेमातील गाणी गायली आहेत. कारण नंबर 5. निर्मिती. जिओ स्टुडिओज मराठी चित्रपटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्याला बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्पर्धेत सर्वांगाने उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. उत्तम कॉन्टेंटची निवड आणि त्याचे तितकेच तगडे सादरीकरण यासाठी जिओ स्टुडिओज विशेष प्रयत्नशील दिसतो. संगीत मान अपमान हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तेव्हा दिसायला श्रीमंत, देखणा, सुरेख, प्रेमाची, पराक्रमाची नवीन परिभाषा सांगणारा संगीत मान अपमान हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.